ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री पुरुषोत्तम भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ। परमपूजनीय सद्गुरूंच्या कृपेने श्री विष्णू सहस्रनाम या स्तोत्राच्या 1000 नावांचा अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. आज जो श्लोक आपल्यासमोर आहे या श्लोकामध्ये एकंदर 9 नावं आहेत आणि आपण श्लोक एकदा म्हणून घेऊ. वृषाही वृषभो विष्णुर वृषपर्वा वृषोदरः वर्धनो वर्धमानश्च विविक्तश्रुतिसागरः. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. क्रमाने हा श्लोक 28वा आहे आणि यामध्ये भगवंतांची दिव्य अशी 9 नावं आहेत. सगळ्यात पहिलं नाव यातलं वृषाही असं आहे. वृष शब्दाचा अर्थ धर्म असा होतो आणि त्यात असा शब्द आहे. त्याचं एक रूप आहे ही. म्हणजे हा धर्मच असल्यामुळे, धर्मच याची मूळ संकल्पना असल्यामुळे, किंबहुना धर्माची निर्मितीच भगवंतांनी केली असल्यामुळे, धर्म ही भगवंतांची सार्वभौम व्यवस्था आहे, त्यांची स्वतःची केलेली आहे. विश्व उत्पत्ती आणि धर्म हे भगवान एकाच वेळी करतात. आणि इथे वृषाही असा शब्द आहे म्हणजे धर्मरूप दिवसाला प्रारंभ करणारा, म्हणून याला खरं धर्मभास्कर म्हणतात. परमात्म्याला धर्मभास्कर असंही म्हणतात, कारण तो प्रकाशरूप असा दिवस प्रत्येकाच्या जीवनात सुरू करतो. त्याचा विनियोग कोण कसं करतो हा भाग वेगळा, पण स्वतः वृषाही असल्यामुळे धर्मरूप दिवसाचा प्रारंभ हा करून देतो, मंगलरूप त्याचं करून देतो. तमसो मा ज्योतिर्गमय, आपल्याला माहिती असेल हा मंत्र आहे. तमसो मा ज्योतिर्गमय असतो वा सद्गमय, असा अंधारातून प्रकाशाकडे नेणारा ह्याचं जे नाव आहे वृषाही, कारण हा धर्मरूपही आहे. धर्मरूप दिवसाचा प्रत्येकाच्या जीवनात प्रारंभ करतो. पूर्ण सृष्टीला धर्मरूपतेने वागण्यासाठी ज्या ज्या अनुकूल अशा गुणांची, शब्दांची, प्रसंगांची आवश्यकता असते असे सगळे हा निर्माण करतो. पण ज्यांनी त्यांनी आपल्याप्रमाणे ते वापरणे. कारण भगवंतांचं एक वर्णन आपण विष्णू सहस्रनामाच्या फलश्रुतीत ऐकतो नेहमी, की हा धर्माचा रक्षकही आहे, निर्माताही आहे, याची व्यवस्थाही आहे. धर्मस्य प्रभू अच्युतः असं वर्णन आपण विष्णू सहस्रनामाच्या फलश्रुतीत नेहमी म्हणतो. कारण धर्माचा अच्युत म्हणजे ईश्वर हाच आहे. अच्युत शब्दाचा अर्थ ईश्वर असाच होतो. धर्मस्य प्रभू अच्युतः, आणि म्हणून त्या अर्थाने हे नाव आहे की वृषाही म्हणजे धर्मरूप दिवसाचा प्रारंभ करून देणारा आणि सर्वांच्या जीवनात असा प्रकाशमान असलेला परमात्मा, जो आपल्या बुद्धीत कुणाच्याही एखादा विषय समजावा, एखादी गोष्ट समजावी, मला एखाद्या गोष्टीची ती लौकिक पारलौकिक दोन्ही, लौकिक जीवनातही आपल्याला एखाद्या वस्तूचं जेव्हा ज्ञान होतं असं वाटतं, त्यात वृषाही हाच कार्य करतो. कारण तो धर्मरूप आहे, प्रकाशरूप आहे, चेतनारूप आहे, बुद्धीला प्रेरणा देणारा आहे. बुद्धी तेज तत्वाचे तेजही तोच आहे ना. पंचमहाभूत जर तो आहे तर तोच सर्वांना सर्वच प्रकारच्या बुद्धीची प्रेरणाही देतो. बुद्धिदाता परमेश्वर असं आपण पुष्कळ ठिकाणी म्हणतोय आणि ते खरंही आहे. पण ही बुद्धी तो दररोज देतो. प्रकाशरूपही आहे, ज्ञानवर्धकही आहे, संवर्धकही आहे. त्याची सगळी नावं आता पुढे हळूहळू येणारच आहेत, काही येऊन गेलेली आहेत. पण वृषाही ज्याच्यामुळे दिवस धर्मरूप होतो असा अर्थ आचार्यांनी केलेला आहे. आणि त्याचं जे ब्रीद वाक्य आहे त्यासाठी तो हे का करतो असा जर विचार केला की असा तो का करतो की धर्मरूप दिवसाचा प्रारंभ प्रत्येकाच्या जीवनात का करून देतो, तर त्याचा आचार्यांनी शंका सतत उपस्थित करून उत्तर दिलं आहे. कारण त्याचं जे ब्रीद वाक्य आहे सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळी जे भगवद्गीतेत येतं
परित्राणाय साधूनाम. तर विनाशायाचा अर्थ नको आहे आता आपल्याला. परित्राणाय साधूनाम, जे साधुवृत्तीचे आहेत, ज्यांना भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न करायचा आहे, जे मनुष्य जीवनात आल्यावर हा प्रयत्न करणार आहेत, हे सगळे साधू लक्षणांचे किंवा साधू धर्मांचे साधू नाहीत ते आज, पण जे धर्मरूप परमात्म्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत, अशा सर्वांसाठी परित्राणाय साधूनाम, त्यांचं रक्षण करण्याकरता भगवानतांची जी अनेक नावं आहेत, त्या अंगाने भगवंतांचं वृषाही हे नाव आहे, असं आचार्यांनी भाषेत वर्णन केलेलं आहे. दुसरं नाव क्रमाने या श्लोकातलं आहे वृषभच आहे. आता वृषभ या शब्दाचा जो आपल्याला माहिती आहे सर्वांना, असा अर्थ वृषभदेव म्हणतो आपण. ते बैल असा अर्थ होतो. बैलाला वृषभ म्हणतात. श्रीमद भागवतामध्ये पहिल्या स्कंदामध्ये राजा परीक्षिती आणि धर्मरूप भगवान वृषभरूपच म्हटलं आहे. आणि ही धरणी माता गाईचं रूप घेऊन असा तो संवाद आहे. आणि त्यांनी कलीचा निग्रह कसा केला, राजा परीक्षितीने कलीचा केलेला निग्रह असा तो अध्याय आहे पहिल्या स्कंदामध्ये. त्यामध्ये सुद्धा भगवंतांचं जे वर्णन आहे वृषभ या नावानेच आहे. वृषभ म्हणजे धर्म, आणि ते नाव भगवंताला दिलं आहे कारण तो धर्मरूप हाच आहे, धर्म याची व्यवस्था आहे, हाच धर्म आहे. आणि त्यामुळे वृषभ या शब्दाचा अर्थ बैल जरी असला तरी भार वाहणारा. कोणाचा भार वाहतो हा असा प्रश्न येतो, कोणाकोणाचा. तुकोबांच्या अभंगात वर्णन आहे एका ठिकाणी, घालू देवावरी भार. भक्त आपला सगळा भार भक्ती तर करतात, निष्काम अंतक करणारी भक्त करणाऱ्यांचा तो अभंग तुकोबांचा आहे, घालू देवावरी भार. याचा अर्थ की देव जे करेल ते आम्हाला मान्य आहे, आम्ही आमच्या कर्माची फळं तुला मागणार नाही, आम्ही फक्त कर्म करत राहू. आणि तुला ज्ञान आहे, ते तुला माहिती आहे, तू जसं आमच्या कर्माचं फळ असेल तसं आम्हाला दे, आमचा सगळा भार तुझ्यावर आहे. रामदास स्वामींनी घालू देवावरी भार हे त्यांच्या शब्दात असं सांगितलं. देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे. मग सहजची स्वभाव आहे कृपाळू देव श्रीराम. हा देवावर भार घालणंच आहे. देवावरती भार याचा अर्थ देवाच्या इच्छेने वर्तावे, तो जे करेल. कारण त्याला सृष्टी सगळी कशी चालवायची निर्माण केल्यानंतर सृष्टी त्याच्या अधीन आहेत, सगळे प्राणी मात्र त्याच्या अधीन आहेत. ते त्यांना दिलेल्या मनुष्ययोनीतल्या प्राण्यांचा जर फक्त विचार केला तर त्यांना दिलेल्या क्रियमान स्वातंत्र्याच्या अनुषंगाने आणि एक विशेष बुद्धी जी मनुष्ययोनीत भगवान देतात, सारासार विवेकबुद्धी, हिचा उपयोग करून ते कर्म करीत राहतात. पण त्यात सकाम आणि निष्काम असे दोन जे कर्माचे प्रकार शास्त्रामध्ये मानले आहेत. भगवद्गीतेत 3ऱ्या 4थ्या 5व्या अध्यायात त्याचं वर्णन आहे. त्यातले सकाम म्हणजे इच्छा काहीतरी मनात ठेवून की काहीतरी मागणं देवाला मागून, ते सकामता अगदी थोडक्यात. म्हणजे निष्काम म्हणजे आम्हाला काही तुला मागायचं नाही, आम्ही करत राहू, फक्त तुझी भक्ती म्हणा, काहीतरी खटपट तुझ्याकडे येण्याची आम्ही करीत राहू, मनुष्य देह मिळाला आहे ना, करत राहू, तुला योग्य वाटेल ते फळ. कारण तुझं ब्रीद आहे पुन्हा भगवद्गीतेत, ये थामाम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्. ते तू आम्हाला दे, आम्ही तुझ्यावर आमचा भार तुझ्यावर आहे. भार या शब्दाचा अर्थ तुला सर्वस्व सोपवून देणं, आणि हे सगळं भार तो सहन करतो. या अर्थाने आचार्यांनी वर्णन केलं आहे की त्याला वृषभ नाव, त्याचं नावच दिलं आहे की सगळ्या भक्तांच्या इच्छांचा तो भार सहन करतो, म्हणून त्याला वृषभ हे नाव भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला सांगताना म्हटलेलं आहे. विहित कर्मांचा सुद्धा म्हणजे सकामतेने न करता वेदविहित निष्काम कर्म असं आपण छान एक बिरुदावली ऐकतो की जीवानी कशी कर्म नेहमी करावी, वेदविहित निष्काम कर्म करावी. त्या विहित कर्म कशी करावी याच्याविषयी माऊलींची एक ओवी आहे. तैसे आपल्या विहिता उपायो न संभवे सर्वथा, ऐसा कीजे जगन्नाथा आभारू पडे, अशी माऊलींची ओवी आहे ज्ञानेश्वरीमध्ये. की भगवंतांना सुद्धा आभारू याचा अर्थ त्याला ओझं होईल. ऐसा कीजे जगन्नाथा आभारू पडे. मग त्यासाठी भगवान काय करतात त्याचं पुढच्या ओवीत उत्तर आहे. ते ऋण न सहावे अंगी, ते ऋण न सहावे अंगी, या लागी आपल्या उत्तीर्णत्वा लागी, भक्ताच्या तनुत्यागी परिचर्या करी श्रीराम. अशी ज्ञानेश्वरीत हा गटच आहे दोन्ही ओव्यांचा. ते ऋण न सहावे अंगी, कशाचं ऋण,
भक्तांनी निष्कामतेल्या केलेल्या कर्मांचं आचरण केलेलं पाहून ते मला नाही सावरत. सकामतेने जरी गेलं भक्तांनी तरी देवावरती भारच होतो, ओझं पडतं. दोन्ही भक्तांविषयी चाललं आहे बोलणं. जसं आपण पुष्कळदा चरित्र ऐकलेले असेल सगळ्यांनी. ध्रुवाचं चरित्र आहे, सकामतीचं आहे ना. त्याला आढळपद हवं होतं, अपमानित झाला आणि त्याला आढळपद हवं होतं. आणि त्यासाठी त्यांनी नारदांनी दिलेल्या उपदेशाप्रमाणे ओम नमो भगवते वासुदेवाय जप केला. भगवंतावर ओझं झालं. वृषभ शब्दाचा अर्थ पाहतो होता. पण बैल म्हणजे फक्त ओझं वाहणारा नाही, महा ओझं वाहतो. पण कोणतं ओझं? ध्रुवाने केलेल्या तपश्चर्येचं भगवंतांना ओझं झालं. ते ऋण न सहावे अंगी या लागी आपुल्या उत्तीर्णत्वा लागी. फक्त ध्रुवाच्या बाबतीत 2च ओळी. भक्ताच्या तनुत्यागी तर नंतर, पण त्याचं ते ऋण, ते कर्ज, ते ओझं, उपकार नाही म्हणायचं त्याला, ते ऋण हे भगवंतांना नाही सहन होत. आणि ते केव्हा तरी तो भार डोक्यावरून काढून टाकावा म्हणून भगवान ध्रुवासमोर प्रगट झाले. त्याला माग काय माग वगैरे वगैरे मोठा प्रसंग आहे. पण भगवंतांना ते ध्रुवानी 5 महिन्यांचं केलेलं तप खूप आवडले आणि त्याच्यावरती तो भार झाला. म्हणून ते ऋण न सहावे अंगी म्हणून आपल्या उत्तीर्णत्वा लागी. त्याचं उत्तीर्णत्व काय आहे? उत्तीर्णत्व म्हणजे पास होण्याचा अर्थ नाही की मी का तिथे प्रगट होतो, हे मला करायचं आहे. भक्ताने जर असा माझ्यावर सगळा भार टाकला की देवा मला तू दर्शन दे, मला आढळपद मागायचं आहे, तो सकामच आहे. तरीसुद्धा त्याला दर्शन देऊन वर माग आणि त्याप्रमाणे त्याला पुढे आढळपद वगैरे दिलं. हे ध्रुवाच्या कथेतलं जे आहे. आणि निष्कामतेने जे भक्त उपासना करीत राहतात किंवा भक्ती करीत राहतात त्यांना तर साक्षात भगवान मोक्षच प्रदान करतात असं वर्णन आहे सगळ्या ग्रंथांमध्ये. निष्कामतेने समर्थ रामदास स्वामींची या दोन्हींचा जो विचार आपण केला, सकाम भक्ताविषयी, निष्काम भक्ताविषयी, दोन्हींविषयी दासबोधात उभी आहे. सकाम भजने फळ जोडे, निष्काम भजने भगवंत जोडे. आणि या दोन्हीपेक्षा वेगळं फळ आणि भगवंत यामध्ये मद अंतर श्रीराम. फळं काय घेऊन संपून जाईल ते, म्हणजे तेवढा भगवंताने दिलं सकाम उपासनेचं फळ की ते संपून जाईल. पण निष्काम भजने भगवंत जोडे. फळ आणि भगवंत दोन्हीकडे महद अंतर श्रीराम आहेस. कोणतंही फळ लौकिकातलं देव देतील ते आणि प्रत्यक्ष भगवंतांची प्राप्ती म्हणजे मोक्ष म्हणा, मुक्ती म्हणा, स्वरूपस्थिती, काही नावं त्याला आपण दिली आहेत, पुष्कळ नावं. तर त्यामध्ये किती फरक आहे. दुसरं जे फळ भगवान निष्काम उपासनेचं देतात त्याला जीवाला त्यातून जन्ममरण परंपरेतून म्हणजे बंधनातून मुक्त करतात. आणि सकामतेचं फळसुद्धा देतात पण पुन्हा त्याला अजून जन्ममरण परंपरा आहेच म्हणून मुक्त होत नाही. अशा अर्थाने भक्तांनी केलेल्या साधनेचा, कर्माचा, ज्ञानाचा ज्या अंगाने प्रवास केला असेल या सगळ्या साधनेचा देवावरती भार होतो. आणि म्हणून त्या अर्थाने आचार्य म्हणतात की भक्तांच्या सगळ्या प्रकारच्या कृतींचा, सगळ्या प्रकारच्या कर्मांचा, सगळ्या प्रकारच्या भक्तीचा हा भार सहन करतो. म्हणून याचं नाव एक वृषभच नाव ठेवलं आहे. कारण ओझं वाहणाऱ्या अर्थाने बैल आपण फक्त शब्द परिचित आहे. दुसरं काहीच काम बैलाला करता येत नाही, फक्त ओझे व्हायची. आणि तसाच भगवंतांचा या अर्थाने अनुषंगाने विचार करून भगवंतांना दुसरं नाव या श्लोकातला जे दिलं आहे भीष्माचार्यांनी ते वृषभ नाव आहे. त्याच्यानंतरचं तिसरं नाव आहे या श्लोकातलं क्रमाने वृषाहे वृषभो विष्णू हो. हे विष्णू हे नाव तर विष्णू सहस्रनामात 3दा आलं आहे. आपल्याला पहिला श्लोक सगळ्यांना स्मरत असेल, ओम विश्वम विष्णुर्वषट्कारो. द्वितीय क्रमांकाचं नाव हे विष्णूच आलेलं आहे. पण थोड्या वेगळ्या छटेने या ठिकाणी आचार्यांनी मांडणी केली आहे. नाव तेच आहे आणि विष्णू शब्दाची नेहमी परिभाषा जी केली जाते व्याप्नोती इति विष्णू. व्याप्नोती इति विष्णू अत्यंत व्यापक, अत्यंत व्यापक, सगळीकडे असलेला, म्हणजे सगळी विश्वनिर्मितीच त्याचं कार्य आहे. म्हणून श्रीमद भागवतामध्ये या सगळ्या विश्वाला दृश्य अदृश्य दोन्ही प्रकारचं विश्व असतं आहे किंवा दृश्यसृष्टी अदृश्यसृष्टी दोन्ही असतात आहे. हे सगळे नाशिवंत आहेत, जड आहेत, मिथ्या आहेत, सगळे संपणारेच आहेत. म्हणजे दोन्ही अर्थाने सुद्धा दृश्यसुद्धा आणि अदृश्यसुद्धा भगवंतांच्या तुलनेत दोन्हीसुद्धा नाशिवंतच आहेत. परंतु देखील दोन्हींचासुद्धा साक्षी असलेला, सगळ्या दृश्य अदृश्य सृष्टीतही भरून असलेला
जो आहे अशा व्यापक अर्थांनी जो आहे, व्यापक म्हणजे सगळीकडे असलेला. समर्थांना विचारलं तर समर्थ म्हणतात, समर्थांनी वर्णन केलं आहे, नभी वावरे जो अणुरेणुक आहे, रीता ठावया राघवे वीण नाही, असा मनोबोधात श्लोक येतो. रीता ठावया राघवे वीण नाही हे व्यापक शब्दाचं वर्णन आहे. एक कणभर तसूभर जागा या सृष्टीत अशी नाही की ज्या ठिकाणी भगवान नाही आहे. आणि त्या अर्थाने अनेक श्लोक, अनेक उद्धृत, अनेक धर्मग्रंथात आहेत. पण व्याप्नोती इति विष्णू ही विष्णू शब्दाची जी व्युत्पत्ती शास्त्रकारांनी दिलेली आहे, त्या अनुषंगाने विष्णू शब्दाचा इथे अर्थ आचार्यांनी केलेला आहे. आणि त्याबरोबरच तो सगळीकडे व्यापकतेने आहे. पण असं एकाच वेळी आहे का की त्रेतायुगातच व्यापकतेने होता, द्वापारयुगातच व्यापकतेने होता, मग आता कलियुगात नाही आहे? नाही. आचार्यांनी भाष्यात म्हणले सर्वत्र सदा सम अशी त्याची व्यापकता आहे. त्याच्या व्यापकतेचं वर्णन करताना सर्वत्र सदा सम म्हणजे देशकाल वस्तू विरहित परिच्छेद ज्यांना म्हणतात, या परिच्छेद विरहित ज्याचं व्यापून राहणं आहे सृष्टीला. म्हणजे असं नाही की आता भारतात देव आहे सगळीकडे, सगळ्या प्रांतांमध्ये, नद्यांमध्ये, पर्वतात, मग अमेरिकेत नाही का देव? सर्वत्र शब्दाचा अर्थ आहे विश्वात सगळीकडे. आणि म्हणून या विश्वाचं पहिलं नावच भागवतात दिलं आहे की हे विश्वच भगवंतांचा पहिला अवतार आहे. पुढचे अवतार तर त्यांनी अनेक घेतले. योवा अनंतस्य गुणान अनंता ननुक्रमिष्यन स तु बालबुद्धी 11व्या स्कंदात वर्णन येतं. पुढे पुष्कळ अवतार. परंतु भगवंतांना जेव्हा सगुण साकार अवतार पहिल्यांदा घ्यावासा वाटला दृश्य, तो विश्व हाच आहे. आद्यावतार पुरुष परस्य असं वर्णन भागवतात येतं. आद्यावतार, आद्य म्हणजे सगळ्यात पहिला, आद्यावतार पुरुष परस्य हे सगळं सृष्टीत त्याचं आहे. आणि तो सर्वत्र सदासम या विशेषणांनी युक्त आहे. सर्वत्र सगळीकडे. बरं, या पृथ्वीवरच्या सगळ्या देशात असं नाही. चंद्रलोकात तो आहे, यक्षलोकात तो आहे, 7 भुवनवर आणि 7 भुवन खाली, असे 14 भुवनांचा एकंदर हा सगळा रचना आहे सृष्टीची. या सगळ्याही भुवनांमध्ये परमात्मा आहेच. मग पृथ्वीवर सगळ्या देशात आहे, चंद्रावर नाही का? सूर्यलोकात नाही का? सगळ्या लोकांमध्ये आहे आहे आहे. आणि म्हणून त्याचं एक सर्वत्र सदा सर्वत्र आहे. पण नेहमीसाठी आहे का? मागच्या त्रेतायुगात होता ना, आता नाही आहे? नाही, सदा चारही युगांमध्ये, सर्वत्र सदा चारही युगांमध्ये आहे, सगळीकडे आहे. आणि एवढे करून तिसरं विशेषण आहे सम, म्हणजे सारखा. सम म्हणजे अगदी सारखा भरून आहे, कुठे कमी अधिक अजिबात नाही. एकनाथी भागवतात ज्ञानेश्वरीत येते, थिल्लरी विहिरी सागरी, थिल्लरी विहिरी सागरी चंद्रमा प्रतिबिंब समची धरी, तेवी ब्रह्मादी पिप्पिलिकावरी जीवत्व सर्वत्र समसाम्ये अशी ओवी आहे एकनाथी भागवतामध्ये. थिल्लरी विहिरी सागरी, समचा अर्थ आपण पाहतो आहोत. थिल्लर म्हणजे लहानसं डबकं. थिल्लरी म्हणजे एखाद्या डबक्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब पडतं, जेवढा चंद्र आहे तेवढंच पडतं. थिल्लरी विहिरी, विहीर म्हणजे वेल, कुवा. या विहिरीमध्ये पाण्यात चंद्राचं प्रतिबिंब बरोबर पडलं ते तेवढंच पडतं. थिल्लरी विहिरी सागरी, समुद्रामध्ये पण चंद्राचं प्रतिबिंब पडतं. पाण्याचा दृष्टांत दिला आहे माऊलींनी हा, कारण तिथे प्रतिबिंब पडतं म्हणून पाण्याचा दृष्टांत दिला आहे. जडावरती काही प्रतिबिंब पडत नाही, दगडावर नाही पडत, एखाद्या फ्लॅटवर नाही पडत, लोखंडाच्या तुकड्यावर नाही पडणार, पण ते पाण्यावर पडतं जास्त. म्हणून पाणी प्रवाही आहे, प्रतिबिंब धारण करण्याची शक्ती पाण्यामध्ये आहे, म्हणून पाण्याचा दृष्टांत दिला आहे माऊलींनी. थिल्लरी विहिरी सागरी चंद्रमा प्रतिबिंब समची धरी, ते परमात्म्याला उदाहरण म्हणून किंवा दृष्टांत म्हणून दिलेलं आहे की जसा चंद्र, डबकं, विहीर, सागर किंवा नदी पण या सर्वांमध्ये प्रतिबिंब समची धरी, तेवी ब्रह्मादी पिप्पिलिकावरी, ब्रह्मदेव आणि सृष्टीमधला आपल्या सामान्य नजरेला दिसणारा सगळ्यात सूक्ष्म जीव मुंगी असं मानला आहे. चिलट पण लहान असतं पण मुंगी म्हटलं आहे. जीवित्व समसाम्य समवाय, सगळीकडे जीव नावाची संकल्पना, चेतना पदार्थ सारखा जीव आहे, म्हणजेच चैतन्य, म्हणजेच कुटस्थ चैतन्य ज्याला म्हणतात. शरीराचा आधार धारण करणारं परमात्म्याचं एक बिंब, त्याला चैतन्याला कुटस्थ म्हणतात.
ते कुटस्थ अरूप आणि परमात्मा सगळीकडे सारखा आहे. जसं चंद्राचं प्रतिबिंब सारखं आहे तसा. म्हणून सर्वत्र सर्वदा सम अशा 3 विशेषणांनी परमात्मा असल्यामुळे आचार्यांनी या ठिकाणी सर्वत्र सदा सम अशी मांडणी केली आहे या नावाच्यानं. कारण 3दा नाव आलं आहे. तिन्ही ठिकाणी थोड्या वेगळ्या छटांनी मांडलं आहे. कारण ज्या संदर्भात ते आले वृषाही वृषभो विष्णूर या अनुषंगाने आलं आहे. म्हणून तिथे व्यापकतेचा सर्वत्र सदा सम. कारण धर्मरूप सगळीकडे आहे, धर्माची वृद्धी करणारा आहे. पहिलं नाव वृषाही ऐकलं आहे आपण. सर्वांच्या जीवनात धर्मरूप दिवसाचा प्रारंभ करून देणारा. मग तो कसा असायला पाहिजे? सर्वत्र सदा सम. म्हणून या श्लोकातलं विष्णूंचं हे नाव या 3 विशेषणांनी युक्त आहे. सर्वत्र सदा सम. प्रत्येक वेळा विष्णू नाव येईल, पण वेगळ्या छटेने आचार्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. इतकंही करून तो सर्व जीवांच्या मध्ये इतक्या व्यापकतेने आहे, पण प्रत्येक जीवाच्या प्रत्येक कर्माचा दर क्षणाला साक्षी आहे. त्याला सर्वज्ञ म्हणतात. आणि त्याच्या तुलनेत जीव अल्पज्ञ आहे की नाही? तो सर्वज्ञ आहे. सगळ्या जीवांच्या सगळ्या हालचाली, घटना, प्रसंग, सगळं काया वाचा मनाने केलेली कर्म या सगळ्यांचा तो साक्षी आहे. म्हणून त्याला सर्वज्ञ ही संज्ञा आहे. सर्वज्ञ आणि सर्व जाणणारा. ज्ञ म्हणजे जाणणारा. यस्य ज्ञानमयंत श्रुतीच आहे मुंडकोपनिषदापाशी. यस सर्वज्ञ सर्वविद, यस सर्वज्ञ सर्वविद, यस्य ज्ञानमयंत पहा अशी श्रुती आहे मुंडकोपनिषदामध्ये. सर्वज्ञ आहे, सर्वविद आहे. विद म्हणजे जाणणाराच. सर्वज्ञ शब्द आणि सर्वविद सारखे वाटतात, पण जरा वेगळे आहेत. सर्वज्ञ आहे, सर्वांच्या अंतःकरणातला जाणणारा. सर्वविद, सर्वांनी केलेल्या क्रियांचं ज्ञान ठेवणारा. आणि ज्ञानमयंत पहा असा परमात्मा एवढा मोठा मानला आहे विष्णू नावाने की किती व्यापून आहे हो. ही अनंत ब्रह्मांड आहेत अशी आमची संकल्पना आहे. एक नाही, अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणतो ना आपण. एक ब्रह्मांड म्हणजे एका आकाशगंगेत येणारे सगळ्या असं मानू आपण. असे अनंत कोटी ब्रह्मांड या सगळ्यांमध्येही अत्यंत व्यापकतेने ह्या अंगाने असणारा सर्वत्र सदा सम असा असलेला अनंत ब्रह्मांड ज्याच्या पोटात सामावलेले आहेत असं वर्णन माऊलींनी केलं आहे. इतकी ब्रह्मांड फक्त ज्याच्या पोटात आहेत असा परमात्मा विष्णू. व्याप्नोती ती विष्णू हाच मूळ अर्थ आहे. आणि त्याप्रमाणे हे 3रं नाव विष्णू झालं. एक 4 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं वृषपर्वा. 4 क्रमांकाचं नाव वृषपर्वा. 2 शब्दात वृष धर्म आहेच. वृष म्हणजे धर्म आणि पर्व शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये शिडी असा होतो. स्टेअरकेस, जिना, पायरी. अजून संस्कृत भाषेत एक शब्द आहे सोपान. पर्व म्हणजे शिडी, सोपान. कशासाठी वापरतो आपण शिडी? आपल्याला एखादी वस्तू काढायची घरामध्ये सज्जावरून, आपला हात पुरत नाही, मग आपण शिडी वापरतो. आपल्या घराला 2 मजले आहेत, वरती मग काही बांधलं आहे, तर आपण जाऊ कसं? मग आपण त्यासाठी जिना बांधतो. स्टेअरकेस ज्याला म्हणतात तो बांधतो. आणि मग जिन्यावरून हळूहळू पायऱ्या चढून जातो. जिन्याला पायऱ्या असतात, त्यामुळे त्या पायऱ्या चढून आपल्याला वरच्या मजल्यावर म्हणा एखादी वस्तू आणायची तिथे आपल्याला जाता येतं, किंवा घरातली वस्तू करायला पण शिडी वापरावी लागते. मग परमात्म्याचं नाव वृषपर्वा का दिलं? का म्हटलं आहे? भीष्मांनी किंवा आचार्यांनी याच्यावर भाष्य करताना पर्वा याचा अर्थ शिडी. मग कशाची शिडी चालवून देतो हा भगवान? हा धर्माची शिडी. वृषपर्वा धर्माची शिडी आहे. मग त्या शिडीने कुठे चढायचं? त्या शिडीने त्याच्यापर्यंतच जायचं. धर्माची शिडी जो धर्मरूप आहे, धर्मच जो आहे, धर्मस्य प्रभो अच्युतः, ती शिडी चढून सगळ्या पायऱ्या एक पायरे क्रमाने अधिकाराप्रमाणे. कोणी एकदम 2 पायऱ्या चढेल, असते कोणाची शक्ती. आमचा नातू येतो आमच्याकडे, तो एकदम म्हणतो मी चढून दाखवतो आजोबा तुम्हाला, एकदम 2 पायऱ्या चढतो. हे प्रत्येकाच्या अधिकाराप्रमाणे आहे. लहान मूल चढेल, पण वृद्ध व्यक्ती किंवा ज्येष्ठ व्यक्ती कशी चढेल? त्याला तर एकच तर पायरी चढायला 15 मिनिट लागतात. हळूच चढायचं, धरून ठेवायचं. अधिकाराप्रमाणे शिडी चढण्याचा वेग असणार आहे. पण शेवटी जायचं आहे कुठे? शेवटी जायचं आहे परमात्म्याकडेच जायचं आहे. त्यासाठी हा शिडी आहे. परमात्म्याची शिडी म्हणजे अन्य ठिकाणी जाण्याकरता नाही आहे.
सकामतेने केलं तर पोचता येतं, नाही असं नाही. ध्रुव पोचला ना आढळपदी उत्तर दिशेला, पण तिथे काही त्याला मुक्ती नाही आहे. त्याला यावंच, त्याला पुन्हा यायचं इथे आणि मग तो मुक्त होईल, अशी रचना आहे सगळीकडे. धर्माची शिडी आहे. धर्मसाधन कोणतं करावं याचा काही भगवान आग्रह कधीच करत नाही. कर्म, भक्ती, ज्ञान असे 3 मुख्य मार्ग आहेत असं भगवान बोलतात नेहमी. श्रीमद भागवतात 11व्या स्कंदात श्लोकही आहे, मार्गास्त्रया मया प्रोक्ता. 3च मार्ग आहेत. नृणाम श्रेयो विदित्सया, ज्ञानं कर्मंच भक्तींच, नोपायस्ते कुत्रचित. याच्यापेक्षा उपाय नाही दुसरा. 3च मार्ग आहेत. आणि त्यासाठी भगवंतांकडे जायचं तर काहीतरी एकाएकी तर अधिकार वाढणार नाही. तो क्रमाक्रमाने भगवत कृपेने, सद्गुरूंच्या कृपेने, सहवासाने, सत्संगाने, श्रवणाने, ग्रंथवाचनांनी, दर्शनांनी इत्यादी जी साधनं आहेत यांच्याद्वारे हळूहळू एक एक पायरीवर जाता येईल किंवा क्रमाक्रमाने चढता येईल. या सगळ्या पायऱ्या रूपच जो आहे वृषपर्वा, या सगळ्या पायऱ्या रूपच जो आहे. म्हणून भगवंतांचं एक नाव वृषपर्वा हे 4 क्रमांकाच्या श्लोकातला आपण विचार करतो आहोत. पायरी का चढायची हाही प्रश्न आहे की पायरी समजा एखादा नाहीच चढला तर. त्याचं कारण असं आहे, आमच्या इथे भागवतातच श्लोक असा आहे, हा वृष शब्द आहे, धर्मरूप आहे, त्याच्याकडे जाण्याच्या पायऱ्या चढायला आहेत, पण वृषपर्वा नाव पण ऐकतो आहे. का चढायच्या? कारण प्रत्येक जीवाला मूलतः अगदी जीव अनादिच आहे. निर्माण झाल्यापासून त्याला सुखाची अपेक्षा आहे. भागवतात श्लोक येतो आहे, सुखार्थात सर्वभूतानां मत्त सर्व प्रवर्तया. सगळे जीव मुळामध्ये मी सुखी असावं या धारणेने जगत असतात. पण त्यासाठी सुखम नास्ति विना धर्म, भागवतातला श्लोक आहे, सुखम नास्ति विना धर्म तस्मात् धर्म परो भवेत. म्हणून धर्माचं आचरण करण्याचा भागवतामध्ये शुकदेवांनी, व्यासांनी आग्रह केला आहे. तस्मात् धर्म परो भवेत, धर्माची शिडी चढा, त्याशिवाय परमात्म्यापर्यंत पोचता येणार नाही. परमात्म्यापर्यंत पोचल्याने काय होईल? त्याचं जे स्वरूप आहे सच्चित आनंदरूप, त्याच्याशी ऐक्यात जाऊ. त्यामुळे अखंड आनंदाची म्हणजे सुखरूपतेची, आनंद म्हणजे सुखरूपता, सुख नाही, सुखरूपता, पुन्हा पुन्हा सुखी व्हावं लागत नाही, त्याला सुखरूप म्हणतात. अशी अवस्था येण्यासाठी ती चढावी लागते. पण तो खूप उंच आहे ना हो. भगवद्गीतेत पुरुषोत्तम योग नावाचा जो 15वा अध्याय त्यात मांडणी आहे. ऊर्ध्वमूल मधशाखम अश्वत्थम प्रावरव्यम. ऊर्ध्वमूल म्हणजे मूळरूप असलेला परमात्मा अत्यंत ऊर्ध्व म्हणजे वर आहे. वर हे काही उंची दर्शवणारं, परिमाण दर्शवणारा शब्द नाही आहे. उंच म्हणजे फार कोट्यावधी मैल उंच आहे असं नाही. तो जवळच आहे. देव जवळी अंतरी इथेच आहे. पण तो उंच का म्हटलं आहे? उंची साधनांच्या अनुषंगाने, गुणधर्मांच्या अनुषंगाने, स्वरूपाच्या अनुषंगाने किंवा जीव आणि ईश्वराच्या भेदाच्या अनुषंगाने उंच आणि खाली शब्द आहेत. जीव आणि ईश्वरातला जो भेद आहे त्या अनुषंगाने. जीव अल्पज्ञ आहे, परमात्मा सर्वज्ञ आहे, असे काही जीव आणि ईश्वरातले भेद आहेत. त्या अर्थाने तो उंच आहे. म्हणून तुकोबारायांचा एक अभंग आहे, देव पाहो उंचे ठाये उभा राहो. उंच उभं राहिल्याशिवाय देव दिसत नाही, भेटत नाही, ऐक्यातही जाता येत नाही. उंच उंच जावं लागतं. मग मनुष्याला उंच 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 जायचं असेल तर पुन्हा लौकिकातला दृष्टांत म्हणून शिडी चढूनच जावं लागतं. शिडी चढून जावं लागतं. आणि म्हणून भगवंतांना एक नाव वृषपर्वा हे 4 क्रमांकाचं या श्लोकातलं आलेलं आहे. श्रोते हो, सदाचार किंवा सगळ्या धर्मरूप आचरणाच्या पायऱ्या, सगळा सदाचार, भक्तीची अंग, भक्तीच्या अंगाने प्रवास असेल तर, ज्ञानांगाने असेल तर श्रवण, मनन, निधिध्यास, साक्षात्कार या अंगाने, या पायऱ्या त्या साधनाप्रमाणे योगमार्ग असेल, यमनियम असेल, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या असतील. जे साधन असेल त्या जीवाने निवडलेलं, त्या देहधारी जीवाने निवडलेलं, त्याप्रमाणे उंची हळूहळू वाढत जाऊन, उंची कशाने वाढते? पायऱ्या चढून. पायऱ्या चढली की वाढते. म्हणून या ठिकाणी वृषपर्वा शिडी, त्याच्यापर्यंत पोचायची शिडी तोच आहे. म्हणजे त्याच्यापर्यंत पोचायला शिडी पण दुसरी नाही, त्याचीच शिडी लागते. त्याच्या कृपेने साधना पूर्ण होते. त्याचा आशीर्वाद असेल त्यामुळे साधना, उपासना परिपूर्ण होते. म्हणून वृषपर्वा धर्मरूप
परमात्म्याकडे जाण्यासाठी असणारा मार्ग. वृषपर्वा शिडी अर्थाने. पुढचं नाव आहे 5 क्रमांकाचं या श्लोकातलं, वृषोदर. वृष पुन्हा तेच धर्म. उदर म्हणजे पोट. उदर, पोटाला उदर म्हणतात. उदर भरण नो हे जाणीजे यज्ञकर्म म्हणतो ना आपण. पोट ज्याच्या, मगाशी थोडा उल्लेख आला आहे, ज्याच्या पोटामध्ये, उदरामध्ये सगळं विश्व आहे. म्हणजे काय? ज्याच्या पोटात सगळं जग आहे, बरोबर आहे. पोटात काय असतं? आपल्या इथे एक म्हण आहे, पोटातलं ओठावर कधी येऊ नये. आणि तसा आहे, सगळं करतो पण अत्यंत गुप्त ठेवतो. इतकं कशाला? याचं स्वरूपही तसा विचार केला. धर्मग्रंथांमध्ये वर्णन आहेत, आचार्यांनी केलेली आहेत, भगवद्गीतेत आहे, उपनिषदांचं ते काम, तेच सगळं सार आहे उपनिषदांचं. हे जरी असलं तरी हे सुद्धा अत्यंत गुह्य आहे. इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. भगवान 15व्या अध्यायाच्या समारोहावर म्हणतात, इति गुह्यतमं शास्त्र. गुप्त ठेवतो. गुप्त का ठेवतो? त्यांनी पोटात ठेवलं आहे सगळं. सगळं विश्व पोटात ठेवलं आहे. इतकं त्याचं उदर मोठं आहे. दुसरा अर्थ आचार्यांनी केलेला आहे, भक्त अनेक क्रिया करतात, भक्तीच्या करतात, कर्माच्या करतात, पण यामध्ये साधना काळामध्ये प्रत्येक साधन बिनचूक होईल, अचूक होईल, व्यवस्थित होईल, की जेणेकरून मी शिडी नीट चढतो असं होईल. वरच्या नावाचा जर का संदर्भ घेतला तर असं नाही होत. काही ना काही त्रुटी राहते. कर्मप्रांत, उपासना प्रांत हा त्रुटींचाच आहे. मी देवपूजेला बसलो आणि फुलंच तोडायची राहिली आज. आता उठायचं तर नाही, कारण आचमन झालं आहे, मग राहिली का ना त्रुटी? किंवा आता गंधाची प्लेटवर राहिली, गंध नाही करते, आता उठायचं तर नाही, मग आता काय करायचं? मग आपण अक्षतान समर्पयामी करतो, पर्याय दिला आहे शास्त्राने. पण आणि सगळ्यात शेवटी कर्मत्रुटीसाठी पर्याय म्हणून पूजा समाप्तीला म्हणण्याचा श्लोक असतोय, म्हणावा लागतो, म्हणावा, यस्य स्मृत्याच्या नामोक्त्या तपपूजा क्रियादिषु न्यूनम संपूर्णता याती सद्यो वंदे तमच्युतम. असा पूजा समाप्तीला पूजा करणाऱ्यांनी श्लोक म्हणावा लागतो, की देवा मला माहिती आहे की तुझी परिपूर्ण पूजा कशी करावी धर्मग्रंथात संतांनी, सद्गुरूंनी सगळं सांगितलं आहे, पण मी अज्ञानी आहे, मला सगळं ज्ञान नाही आहे. त्यामुळे दोष राहू शकतो देवाच्या. दोष युक्त असेल हे तर न्यूनम संपूर्णता याती, तू ते दोष निवृत्त करून घे. आणि भगवान अशा अतिशय श्रद्धेने, प्रेमाने, मनापासून केलेल्या प्रार्थनेने भगवान त्याच्याला सगळ्या अपराधांची क्षमा कर. त्रुटींना पर्याय भगवान नाम सांगितलं आहे. कर्मत्रुटीसाठी भगवान नामाचा पर्याय शास्त्राने दिलेला आहे. म्हणून असं आपल्या इथे म्हणतात की पूजा समाप्तीला गुरुजी म्हणतात की आता 12 वेळा किंवा 16 वेळा विष्णवे नमो, विष्णवे नमो, विष्णवे नमो म्हणा. का सांगतात हे? कारण पूजेत काही जर त्रुटी राहिली असेल, कमतरता राहिली असेल, एखादा उपचार चुकून अर्पण नाही केला गेला, जसं आजचीच माझी पूजा झाली, मी यज्ञोपवीत संस्कार विसरून गेलो, की त्यासाठी अक्षतान समर्पयामी म्हणायचं राहून गेलं, की तर ते ही त्रुटी जी आहे कर्मातली, ही त्रुटीसुद्धा झाल्यानंतर क्षमा जर मागितली, अपराध सहस्राणी क्रियंते अनिशमया दासोहम इति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर, तो करतो. म्हणून भक्तांच्या हातून चुकून झालेल्या अपराधाची क्षमासुद्धा जो करतो, सद्गुरू हेच कार्य करतात. भक्त तर चुकतातच नेहमी, पण सद्गुरू सगळ्यांचे अपराध पोटात घालतात आणि शेवटी कृपाच करतात. पण समजावून सांगतात की असं नाही करायचं, असं वागायचं. पण सगळं सांगितलं असलं तरी भक्तांकडून काही त्रुटी राहू शकतात. म्हणून भगवंतांचं एक नाव वृषोदर असं आहे, की सगळ्यांचे सगळे अपराध पोटात साठवणारा, इतकं त्याचं मोठं उदर पोट आहे की किती असतील जगात पृथ्वीवरती भक्ती करणारे, किती असतील माहिती नाही आपल्याला, संख्यावाचक शब्द नाही, पण खूप असतील, करोडो असतील. मग यांच्या सगळ्यांच्या हातून रोज काही ना काही त्रुटी राहतात, क्षमाही ते मागतात. या सर्वांना, सगळ्यांच्या त्या कर्माच्या त्रुटी आधी चित्तात साठवायच्या, त्यांनी क्षमा मागितली की त्याला क्षमा करायची, ठीक आहे आगे बढो, करत राहा. असा आपल्या अपराध पोटात घालणारा अनेकांचे म्हणून रोज किती अपराध पोटात घालत असेल, जर भगवंतांच्या तिकडनं विचार केला तर नाही माहीत आपल्याला.
तो असंख्येय प्रमेयात्मा आधीचा श्लोक येऊन गेला ना, असंख्येय अप्रमेयात्मा विशिष्ट शिष्टकृत्यची आधीचा श्लोक आला होता. नाही आपल्याला गणना करतायत. अनेकांचे अनेक अपराध दर क्षणाला उदरात साठवतो. उदरात साठवणे याचा अर्थ क्षमा करणं असा आहे. क्षमा करतो आणि त्यांच्या उपासनेचं फळ पुढे पुढे देत जातो आणि असाही आशीर्वाद देतो की अशा त्रुटी आता उद्या होणार नाही होणार. हे सुद्धा करणारा परमात्मा किंवा सद्गुरूच आहेत. आणि म्हणून त्यांचं एक नाव वृषोदर, पोटात सगळे अपराध क्षमा करणारा असा आचार्यांनी अर्थ केला आहे. 6 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं आहे वर्धनो. आता लागून 2 शब्द येतात. वृष नावाचे 5 शब्द संपले. वृषाय वृषभो विष्णू वृषपर्वा वृषोदरहा हे पहिल्या चरणामध्ये आलेले 5 नावांचा वृष हे धर्माच्या अनुषंगाने केलेले सगळे ही नावं आहेत. त्याचं आपण चिंतन करण्याचा केला प्रयत्न आतापर्यंत आपल्या वेळेमध्ये. आता पुढची 4 नावांपैकी 2 नावं जी येतात आहे वर्धनो वर्धमानश्च, हे दोन्हींचा एक गट मानला आहे. साधारणपणे सारखे वाटतात. वर्धनो म्हणजे वाढवणारा आणि वर्धमान म्हणजे वाढणारा. वाढणारा असे 2 अर्थ आचार्यांनी केलेत. अर्ध वर्धनो पाहू, हा परमात्मा सगळी सृष्टीच वाढवतो. आधी वास्तविक सगळी सृष्टी याच्या अंतःकरणात मागच्या वेळी जेव्हा कल्पांत होतो, प्रलय होतो, याच्या हृदयाकाशात बिंदुरूपाने राहतात. त्या दशेला मायेच्या प्रधान म्हणतात. आणि मग जेव्हा काल, रूप आणि कर्म यांच्यात क्षोभ निर्माण होतो तेव्हा परमात्मा मग संकल्प करतात. एकोहम बहुश्याम प्रजाये एकाकी न रमते, श्रुती आहे. आणि मग हा प्रपंच पुन्हा वाढवतो. तो स्वेच्छेने नाही वाढवत. आपण करतो की भगवंतांना इच्छा झाली आणि मग सृष्टी निर्माण झाली असं ऐकतो आपण. आणि त्यांना जरी पहिली इच्छा झाली त्याला संकल्प म्हणतात. तो एकोहम बहुश्याम प्रजाये, पण त्याला तशी इच्छा ती का होती यालाही कारण दिलं आहे आचार्यांनी. त्याला ती इच्छा का होते? कारण जीवांच्या अनंत जन्मांच्या अनंत वासनांचे पुंज याच्याजवळ सुरक्षित असतात बीज रूपाने. त्या सर्वांना फलोन्मुखता येते की आता आम्हाला आमचे कर्म भोगण्याची वेळ आलेली आहे. मग त्या सगळ्या कर्मवासनांचे बीज याच्या अंतःकरणातले ते हालचाल करायला लागतात. आणि म्हणून याला संकल्प करावा लागतो एकोहम बहुश्याम प्रजाये. नाहीतर तो संकल्प न करणार आहे, निर्गुण निराकार आहे, कशाला संकल्प करील? त्याच्या संकल्पाचं हे कारण आचार्याने दिलं आहे की जीवांच्या कर्मवासनांना फलोन्मुख करण्याकरता तो पहिला संकल्प त्याच्या अंतःकरणात उठतो आणि तो वर्धनो. मग हा प्रपंच निर्मिती करतो, वाढवतो. मग एकदा जीवांना जर का त्यांचे कर्मभोग द्यायचे आहेत, रचना अशी आहे आधी कारण जे भोग जीवांना घ्यायचे आहेत ते भोग्य विषय आधी निर्माण करतो आणि मग जीवाला निर्माण करतो की त्याला जन्मल्यावर हवं आहे ना काही. जसं नुकताच जन्माला आलेला एक जीव, मनुष्य तसा नाही, कोणताही प्राणी, त्याला श्वास लागेल ना घ्यायला. म्हणून पंचमहाभूतांची निर्मिती जीवांच्या आधी आहे. पंचमहाभूत हे भोग्य पदार्थ मानले सगळेच. या जीवाला थोडा मोठा झाला खायला लागेल काही, म्हणून अन्नधान्याची उत्पत्ती आहे, दुधाची उत्पत्ती आहे, हे सगळं आधी निर्माण करतो. आणि मग त्या जीवाला जन्माला आल्यावर भूक लागेल. बाळा दुग्धा उत्पत्ती कोण करतं तुकोबारम म्हणतात. ते आईच्याजवळ भूत निर्माण होतं. म्हणून भगवान भूतकृत भूतभृत भावामध्ये आहे, अर्थ ऐकला आपण. पण वर्धनो हा प्रपंच म्हणजे भोग्य पदार्थांच्या रूपाने आणि भोग जे घेणारे त्या जीवांच्या रूपाने, भोग घेणारे जीव आणि भोग्य पदार्थ भोग्य वस्तू हे सगळे इतके वाढवतो. म्हणून त्याचं एक नाव वर्धनो असं आहे. सगळंच वाढवणारा परमात्माच आहे. आपल्या स्वतःपुरता आपण विचार करा किती वाढवतो हा मनुष्य जन्मात. तेव्हा आपण जन्माला येतो, अगदी शिशुरूपात असतो, मग देहाच्या धर्मांप्रमाणे मोठे होतो, अस्ति जायते वर्धते, मोठे होतो, आपण वाढतो, मग विवाह होतो, मग मुलं होतात, मग नोकरी धंदा पैसा कमावणं, मग घर आधी फक्त पती पत्नी असतील वृद्धाश्रमात घर 2-3 खोल्या, मग मुलं झाले अजून काही बांधा, वाढता वाढे. प्रपंचचा विस्तारसुद्धा परमात्माच करतो. आपल्या लौकिकामध्ये आपल्याला मुलंबाळ झाल्यानंतर आपल्या राहत्या घराचा विस्तार करावा लागतो. वरती मजला बांधा, अजून लिफ्ट करा, असे काही वस्तू करावे लागतात.
ही सगळी वाढ जी होते प्रपंचाचं स्वरूप वाढण्याचाच आहे. हा सगळा कोण वाढवतो प्रपंच सगळ्यांचा? हा परमात्माच वाढवतो. नुसता प्रपंच वाढवत नाही, सगळं हाच वाढवतो. भक्ती अंगाने साधक जात असेल त्याची भक्ती समृद्ध कोण करून देतो? प्रतिक्षणम वर्धमानम या नारद भक्तिसूत्राच्या आधाराने हाच भक्ती वाढवून देतो. म्हणून सगळं वाढवणारा, या दृश्य जगतामध्ये अदृश्य सृष्टीसुद्धा जी आहे ते सगळंच वाढवणारा हा परमात्माच आहे. म्हणून त्याचं एक नाव, जे जे काय वाढतं, सगळंच वाढतं ना. अस्ति जायते वर्धते, सगळ्या जगाला लागू आहे नियम, वाढत असतं सतत. आणि त्यामुळे सगळ्या वाढणाऱ्या पदार्थांना वाढवणारा, सगळ्या दृश्य पदार्थ अदृश्य पदार्थांना नित्य वाढवणारा, म्हणून परमात्म्याचं एक नावच वर्धनो. सर्वच पदार्थ त्यात आले, जड सूक्ष्म चेतन सगळेच आले. याचं पुढचं नाव जे आहे वर्धनो वर्धमानश्च, या दोनचा गट आहे. हा वाढवतो. वर्धमान म्हणजे प्रपंच रूपाने हाच वाढतो. मग सगळ्या गरजा पूर्ण करण्याकरता प्रपंच आपला वाढतो, तो सुद्धा हाच आहे. कारण भगवद्गीतेत एक श्लोक आहे, मया ततमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव, असा श्लोक येतो 7व्या अध्यायामध्ये. हा त्याचा संकल्पाप्रमाणे तो आहे सगळं. आणि सर्वांचं वर्धमान करणारा सुद्धा हाच आहे. वाढवणारा तोच आहे आणि वाढणाराही तोच आहे. वाढणे असा अर्थ आहे, सर्वांचे बीज धारण करतो कल्पांताच्या वेळी गुणकर्म काल यांचे, आणि यथासमय ती परत करून त्यात क्षोभ होऊन झाल्यानंतर तो वाढणारा तोच आहे. आणि कल्पांताची वेळ आली पुन्हा वाढलेला पसारा स्वतःच संपवून देतो. असं व्यवहारात आहे नाही. हो, निर्माण करावं आणि आपल्या हाताने संपवावं. बघा, लहान मुलं समुद्राकिनारे कधी खेळायला गेले, अगदी 3, 4, 5 वर्षांचे, 8 वर्षापर्यंत, तर तिथे काही वाळूचे पदार्थ बनवतात. किल्ला बनवतील, गणपतीत बनवतील, असं काही काही बनवतात. किल्ला बनवतील, गणपती बनवतील, कुत्रा बनवतील, मांजर. त्यांना जे त्यांच्या बुद्धीमध्ये आहे, जे जे पाहिले त्यांनी आत्तापर्यंत पदार्थाचं, काही झाडच करतील, असं रेतीचं करतात. आणि मग तिथून निघायची वेळ झाली, आई बाबा म्हणतात निघा आता इथून. तर मग ते आपल्याच हाताने किंवा पायाने मोडून टाकतात, किंवा थांबा थोड्या ती आता लाट येते आहे ते मोडेल. आणि खरंच समुद्राचा एखादा तरंग लाटेच्या रूपाने येतात काठापर्यंत, आणि त्यांनी निर्माण केलेले ते खेळातलेच पदार्थ ते मोडून टाकतात. पण त्या मुलांनी निर्माण केलेल्या रेतीच्या अनेक आकृत्यांना निर्माण तो मुलगा करतो. वर्धनो वर्धमानश्च, वाढणारही तोच, ते त्या रूपाने तोच. जसं दुसरा उदाहरण देतात वेदांतामध्ये नेहमी, लहान मुली ज्या असतात विशेषतः खेळभांडी खेळतात, सगळा पसारा मांडतात, मग ते स्वयंपाकी करतात, जेवही घालतात, आणि काही वेळ झाला एखादा तास की त्यांना कंटाळा येतो, मग असा हाताने मोडून टाकतात. मुली खेळ मांडीला असा नाथांचा अभंग आहे, मोडून टाकतात आणि बनवतात, मांडून टाकतात. वर्धमान ह्याचा सगळा इतका पसारा खेळाचा मांडला, तोही पसारा तोच आहे, तो मांडणारी ती मुलगी पण तोच आहे. वर्धनो वर्धमानश्च, वर्धनो वाढवणारा आणि वर्धमानश्च वाढणारा, अशा दोन अर्थांनी दोन्ही एकत्र गट आहे. पुढचं नाव आहे या श्लोकातलं 8 क्रमांकाचं विविक्तः. विविक्त शब्दाचा अर्थ होतो अडचण, अडथळा. आणि विशेषतः हे नाव तांदूळातला जो खडा असतो, तांदूळ आता निवडूनच मिळतात दुकानातून, पण तांदूळ जर आपण आणले त्यात बडा अनावधानाने म्हणा किंवा मुद्दाम मिसळले असा जो गारीसारखा पदार्थ दिसतो, त्याला गारगोटीचा एक कण तुकडा म्हणतात. तो तांदळासारखा त्याचा आकार असतो, पण तो जर चुकून खाल्ल्या गेला तर दाताला बाधा होते. म्हणून त्या विविक्त भातामध्ये तांदळामध्ये अडथळा निर्माण करणारा पदार्थ म्हणजे तांदूळात असलेला स्फटिक रूप, तो एखाद्या पाषाणाचा कण, त्याला विविक्त म्हणतात. तो अडथळा आणतो जेवणाच्या अन्नामध्ये. मग याचं हे नाव का दिलं आहे? विविक्त याला का नाव दिलं? हे भोजन करताना भोजनकर्त्याच्या भोजनामध्ये बाधा आणणारा पदार्थ तांदूळातला खडा, अशा अर्थाने आचार्यांनी वर्णन केलं आहे. विविक्त म्हणजे तांदळातल्या खड्याचं नाव विविक्त असतं. मग हा विविक्त याला नाव का दिलं? श्री विष्णूंच्या एका नावापैकी विविक्त नाव 8 क्रमांकाचं आहे आता विविक्त. मग याला हे नाव का दिलं? हा अडथळा कशाचा आणतो? अडथळा याचा अर्थ बाधा. अरे बाबा आता संपत आले बरं का, चला.
मग एक 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 बाधा आणून एक एक त्यातलं संपवतो. जसं जीवाच्या देहाचा विचार केला, देह जेव्हा मिळतो जीवाला, देहदारी जे होतो जीव जेव्हा, मनुष्य देह समजा, पण तर त्याला हळूहळू झाला बरं का आता उपयोग, मग आता आवडता घ्या अडथळा निर्माण करून एक एक पदार्थ काढतो. दातच पडतात, केसच जातात, कमी दिसतं, सगळे अवयव क्षीण होतात, त्यांच्या शक्ती कमी होतात. म्हणजे सगळ्या इंद्रियांच्या क्षमतांच्यामध्ये अडथळा रूपसुद्धा हाच आहे. अडथळा का? याला काय हौस आहे का की आपले दात पडावे म्हणून त्याला हौस आनंद होतो का? नाही. पुन्हा तेच पूर्वजन्मातल्या कर्मांप्रमाणे त्यांनी किती दिवस त्याचे दात असावे ठरलेलं आहे. त्याला प्रारब्ध म्हणतात. तुकोबांच्या अभंगात एक वर्णन आहे तर, हळूहळू चालले नाक कान केश डोळे, सगळ्या अवयवांची जी उपलक्षणा करून घ्यावी. हळूहळू चालले नाक कान केश डोळे, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय यांच्या शक्ती हळूहळू क्षीण करून, कोणत्या रूपाने क्षीण करतो? विविक्त. विविक्त का म्हटलं आहे? खडा का म्हटलं आहे? कारण ते साधनेत बाधा आणतात. मग बसवत नाही, खुर्ची लागते. वाचवत नाही, चष्म्यानेसुद्धा वाचलं होत नाही. जपामध्ये अनेक सहभागी होतात. मला एक आजी भेटल्या, आता जप होत नाही म्हणे, मनीस सरकवता येत नाही पुढे. विविक्त तो अडथळा आणि तो पूर्वकर्मातल्या तुमच्याच कर्मांप्रमाणे अडथळा, पण त्याचं ते नाव साधनेत अडथळा आणि बाधा आली की नाही, म्हणून त्याचं एक नावच आचार्यांनी इथे विविक्त या श्लोकामध्ये 8 क्रमांकाचं नाव विविक्त असं आहे. आणि सगळ्यात शेवटचं नाव या श्लोकामध्ये जे आहे श्रुतिसागर. वर्धनो वर्धमानश्च विविक्त श्रुतिसागर, हा हे या श्लोकातलं 9 क्रमांकाचं म्हणजे शेवटचं नाव आहे. 2 शब्द येत आहेत, श्रुती आणि सागर. श्रुती म्हणजे वेदमंत्रांना श्रुती म्हणतात, श्रुती माऊली म्हणतात. वेदमंत्रांना श्रुती माऊली म्हणतात. आणि सागर म्हणजे समुद्र. सरळ अर्थ असा होतो, श्रुतीचा सागर आहे. अगदी बरोबर अर्थ आहे. सगळ्या श्रुती हाच आहे. श्रुती निर्माण यांनीच केल्या. निर्माण केल्याचा अर्थ ते निश्वासित आहेत त्याची. हा वेदार्थ सागरू जया निद्रिस्ताचा घोरू, असं माऊलींनी वर्णन केलं आहे. हा वेदार्थ सागरू म्हटलं, तिथे सागरूच शब्द आहे. वेदांचा सागर. सागर कशाला सागर काय? आपण पाहिला आहे सगळ्यांनी समुद्र. सागराचं काय रूप आहे? तो अफाट असतो, अथांग असतो. त्याची उंची खोली मोजता येत नाही आणि कुठे दृष्टी टाका पाणीच पाणी. तो किती मोठा आहे ते विज्ञानाने त्याचं वरतून सॅटेलाईटनी पाहून इतका क्षेत्रफळ आहे आणि इतकी खोली असं काढलं आहे. पण ते अचूक असेल की नाही सांगता येत. ते अचूक याचा अर्थ किती थेंब पाणी समुद्रात आहे कोणीच सांगू शकत नाही. तो अथांग, त्याची खोली पण गंभीर किती माहीत नाही, तो किती व्याप्त हे माहीत नाही. बरं, एकच सागर नाही, सध्या विज्ञानाला एकच सागर सापडला आहे. आपल्या इथं सप्तसागर मानले आहेत. म्हणून सागराची उपमा भगवंताचं नाव सागराच्या अंगाने का ठेवलं? अफाट, अथांग, फार मोठा. देव सर्वाहोनी मोठा, सर्वाहोनी मोठा तुकोबांचा अभंग आहे. या सगळ्यात मोठा आहे देव, त्याच्या इतकं मोठं कोणीच नाही. सागरही सगळ्यात मोठा. लौकिक जलाशय जे आपल्याला माहिती आहेत, डबकं असतं, नाला असतो, विहीर असते, एखादं सरोवर असतं, नदी असते, ह्या सर्वांपेक्षा अतिशय मोठा व्यापक समुद्र आहे. म्हणजे जलाशयातच सगळे हे, या सगळ्यामधून पाण्याची सोय होते. पण सगळ्यात मोठा जलाचा साठा, सगळ्यात मोठा साठा हा समुद्र असतो. आणि म्हणून भगवंतांना श्रुतींचा सागर का म्हटलं? सगळ्या श्रुतींचा साठा. आणि खरं म्हणजे श्रुतीसागर दुसरा नाही पण आहे. इतका मोठा अफाट. श्रुती म्हणजे ज्ञान. श्रुती शब्दाचा अर्थ जे ऐकून जीवाला मी कोण आहे इकडे जाण्याची बुद्धी प्रेरणा होते, त्यांना श्रुती म्हणतात. कारण वेदांमध्ये जे ज्ञान आहे त्या वेदांच्या ज्ञानाचा अनुषंग करूनच सगळ्या साधनी प्रक्रिया बसवलेल्या आहेत साधनांच्या. आणि त्यांच्या अनुषंगाने जाऊन त्यांचं पालन करून या जीवाला परमात्म्यापर्यंत पोचल्याचं साधन श्रुती आहेत. म्हणून श्रुतींचा तो निरंतर अभ्यास करणे श्रीराम. माऊलींची जो वेद ज्ञानेश्वरीतली की श्रुतींचा तो निरंतर अभ्यास करणे. श्रुतींच्या अभ्यासाने, शास्त्राचा अभ्यास करून, वचनांचा, श्रुतिवचनांचा अभ्यास करून पहिलं पार पावता येतो. म्हणून
भगवंतांचं एक नावच श्रुतीसागर, अफाट ज्ञानाचा साठा. श्रुती म्हणजे ज्ञान, त्याचा साठा भगवंतांनी भगवद्गीतेत वर्णन केलं. श्रोते 15व्या अध्यायात सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्तस्मृती ज्ञानमपोहनंच वेदैश सर्वैर अहमेव वेद्यो वेदांतकृत वेदविदेव चाहम. मीच आहे, सर्वस्य च अहम हृदि सन्निविष्टो. आणि मी वेद आहे. मी वेद निर्माण नाही केले, मीच वेद आहे. म्हणून भगवंतांना एक नाव वेदो नारायण असंही आहे. आणि श्रुतीसागर म्हणजे सागराची उपमा दिलेली आहे. म्हणून पाणी, समुद्र म्हणजे पाणी, म्हणून भगवंतांना आपो नारायण असं एक नाव आहे. वेदो नारायण, वेदस्वरूपच तो आहे म्हणून. आणि ह्या उपमेप्रमाणे श्रुतीसागराप्रमाणे भगवंतांना सागर, ज्ञानाचा श्रुतीचा सागर म्हणून श्रुतीसागर नाव. आणि श्रुती ज्या आहेत, माऊलींची ज्ञानेश्वरीत एक सुंदर ओवी येते 18व्या अध्यायात. पै अहितापासून काढिती. श्रुती काय करतात, श्रुतीसागर का म्हटलं, याविषयी चिंतन आहे ओवीत. पै अहितापासून काढती हित देवनी वाढविती नाही गा श्रुती परवती माऊली जगा श्रीराम. कसं वर्णन करतात माऊली. अहितापासून या जीवाला स्वतःला हित आणि अहित, आणि हित आणि अहिताला शास्त्रीय भाषेत सार आणि असार म्हणतात. नाही कळत, ती बुद्धी दिलेली आहे, निर्णय दिलेला आहे, सारासार विचार विवेक बुद्धी. पण त्याचे निर्णय करण्याकरता काही वाक्य समोर पाहिजे, शब्द पाहिजे. शब्द प्रामाण्य, श्रुतींना शब्द प्रामाण्य म्हणतात. ते श्रुतींमध्ये मिळतं. मग त्या श्रुतींचा अभ्यास, चिंतन, मनन करत गेलो, ऐकत गेलो, तर त्यातून पै अहितापासून काढती. की अहित जे आहे ना त्यातून काढतात. अहित हेच आहे की पुन्हा पुन्हा नरतनु प्राप्त होऊन तिथेच गटांना खात राहायचं, याला अहित म्हटलं आहे. हितदेवनी वाढवती, आपल्या स्वरूपापर्यंत पोहोचवण्याचं जे करतात कार्य. म्हणून तर म्हणलं नायिका श्रुती परवती माऊली जगा. याच ओळीत पुढे आहे, पै अहितापासून काढती हितदेवनी वाढविती नायिका श्रुती परवती माऊली जगा श्रीराम. हे सगळं वर्णन जीवाच्या हिताचं अहिताचं हे सगळं वेदांमध्ये आहे. म्हणून वेद अपार आहेत, अथांग आहेत. म्हणून त्यांना इथे नाव श्रुतींना श्रुतीसागर, परमात्माच तो आहे, त्याचं नाव एक श्रुतीसागर, वेदांचा सागर, श्रुतीमंतांचा सागर. म्हणजे अफाट अथांग किती आहेत माहिती नाही. सध्या उपलब्ध 120 उपनिषद आहे, सध्या उपलब्ध आहे म्हणतात. पण वेद हा ज्ञानराशी आहे, ज्ञानसाठा म्हणतात त्याला. ज्ञानराशी अपार तो आहे. एक श्रीमद भागवतामध्ये 6व्या स्कंदात एक संवाद येतो यमदूत विष्णुदूताचा, की आमचा आर्य सनातन वैदिक धर्म. मग अशी वृष नावाने 5-7 नावं येऊन गेली. वृषाही वृषभ विष्णू वृषपर्वा वृषोदरा. तर तिथे मग धर्माचं नेमकं स्वरूप काय, कोणी निर्माण केला धर्म, असा जर प्रश्न आला तर यमदूतांच्या तोंडी श्लोक आहे. ते विष्णुदूतांना समजावून सांगताना त्यांचं सुंदर भाषण आहे तिथे 6व्या स्कंदात. वेद प्रणीतो धर्म यद्धर्मस्तद विपर्यः वेदो नारायण साक्षात स्वयंभू रीती शुश्रुम, असा श्लोक तिथे आहे. वेद प्रणीतो धर्म, सर्व आर्य सनातन धर्म हा वेद प्रणीत आहे. प्रणिहित आहे म्हणजे वेदांपासून निर्माण झालेला आहे. सगळ्या धर्माची बीज वेदामध्ये आढळतात. वेद ही भगवंताची निर्मिती नाही, त्याचे निश्वासित म्हणजे वेदच भगवान आहे किंवा भगवानच वेद आहेत. ते अफाट आहे. म्हणून श्रुतीसागर नावाचा अर्थ पाहतो आता. वेद प्रणीतो धर्म ह्यधर्मस्तद विपर्यः, ही अधर्म तद विपर्यः. धर्म आणि अधर्माची व्याख्या यमदूत विष्णुदूतांना सांगताना हा श्लोक म्हणतात की वेद ज्याला म्हणेल हे कर तो धर्म, आणि वेद म्हणेल की हे करू नको तो अधर्म. कारण वेदो नारायण साक्षात, पुढचं चरण आहे. साक्षात नारायण वेदरूप आहे. अथांग वेद आहेत, अफाट आहेत. आणि त्यामुळे सर्वात मोठा उपलब्ध ज्ञाननिधी. म्हणून वेदबाह्य काही नाही असं माऊली म्हणतात. या जगामध्ये वेदबाह्य काहीच नाही, सगळं ज्ञान वेदांमधूनच आहे. आणि म्हणून भगवंत अथांग समुद्रासारखे असल्यामुळे भगवंतांचं एक नाव श्रुतीसागर त्या अंगाने आहे. सर्वात मोठा ज्ञानाचा साठा, ज्ञाननिधी परमात्मा आहे. म्हणून हे 9 क्रमांकाचं नाव या श्लोकामध्ये श्रुतीसागर असा आहे. आपण काही वेळा अर्थ पाहण्याचा प्रयत्न केला.
याप्रमाणे श्रोते हो, आज आपण श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राच्या 28वा श्लोक, ज्यात 9 नावं होती, त्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला आहे. श्लोक एकदा पुन्हा म्हणू आणि त्यानंतर थांबू आपण. वृषाही वृषभो विष्णुर्वृषपर्वा वृषोदरः वर्धनो वर्धमानश्च विविक्तश्रुतिसागरः. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री पुरुषोत्तम भगवान की जय. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.